आज आपण लक्षवेधी आंदोलन केल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामविकास विभागाचे मंत्री माननीय जयकुमारजी गोरे साहेब यांच्यासोबत आपली बैठक झाली। जवळपास अर्धा तास चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये ते बोला म्हणल्यानंतर आपण मुद्दे मांडले। त्यांना सांगितलं की मागील अनेक वर्षापासून आपण संगणक परिचालक 14 वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करत आहेत। संगणक परिचालकांना ग्रामपंचायतच्या आकृती बंधात घेऊन कर्मचारी दर्जावर किमान वेतन द्यावं। त्यावर त्यांचं म्हणणं असं आलं की मग आम्हाला डायरेक्ट ग्रामपंचायतीला तसा आदेश काढावा लागेल, ग्रामपंचायतीने त्यांची नियुक्ती करावी आणि ग्रामपंचायतीनं त्यांचं मानदंड ठरवावं आणि त्यांनी कुणाला घ्यायचं हे ठरवावं। मी म्हणलं तसं नाही, शासनानं वरच्या स्तरावर यावलकर समितीच्या निर्णयानुसार पदाची निर्मिती करावी आणि पदाची निर्मिती केल्यानंतर ग्रामपंचायतीला सूचना द्याव्यात किंवा जे संगणक परिचालक सध्या कार्यरत आहेत, मागील अनेक दिवसापासून कार्यरत आहेत, त्या संगणक परिचालकांची नियुक्ती त्या पदावर करावी। तसं म्हणल्यानंतर ते म्हणले यावलकर समितीचा अहवाल जो आहे आम्हाला पाहावा लागेल, ते अहवाल स्वीकार करायचा का नाही करायचा। मी म्हणलं साहेब 2018 पासूनचा अहवाल आहे, ते अहवाल स्वीकार करायचा का नाही करायचा शासन पाहिल। शेवटी आर्थिक बजेटचा विषय आहे, त्याचा शासनावर भार येणार आहे, मग त्याच्यानुसार निर्णय घ्यावा लागेल। पण आम्हाला कुठल्याही कंपनीकडून नियुक्ती न देता यावलकर समितीच्या शिफारशीनुसार आपण कर्मचारी दर्जाने किमान वेतन देऊ शकताय, कारण की आपली फाईल वित्त विभागामध्ये म्हणजे ग्रामविकास विभागातच आहे। त्याद्वारे शासन पदाची निर्मिती ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याप्रमाणे करू शकते। आता ग्रामपंचायतीनं नियुक्ती करायची म्हणजे कशावर करायची नियुक्ती? ग्रामपंचायतीला ते पदच नाही ना, संगणक परिचालक किंवा डाटा एंट्री ऑपरेटर ह्या नावाचं पदच नाही, तर नियुक्ती कशावर करायची हा मुद्दा आहे। तर त्या मुद्द्यावर ते मांडल्यास ठीक आहे म्हणले, त्याच्यावर आपण काय करायचं ते पाहू, कुठल्या माध्यमातून ती नियुक्ती करता येईल का ग्रामपंचायतीलाच। आमच्या सगळ्या प्रशासनाचा असा विचार चाललाय की ग्रामपंचायतीलाच हे तुमचं पद वर्ग करू, हे तुम्ही वर्ग करून किंवा कंत्राटी पद्धतीनं, त्यांचं म्हणणं असं कायम स्वरूपात नाही, कंत्राटी पद्धतीनं आम्ही घ्यायला लावू। मी म्हणलं कंत्राटी पद्धतीचा विषय नाही, ग्रामपंचायत आणि ते पेमेंट ग्रामपंचायत करेल, सगळं ग्रामपंचायत करेल। आपण त्यांना सांगितलं की ग्रामपंचायत जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याला ज्याप्रमाणे नियुक्ती मिळते त्याचप्रमाणे फक्त आमच्या कामाचा अनुभव गृहीत धरून संगणक परिचालकांना तिथं नियुक्ती दिली पाहिजे, अशी आपण भूमिका मांडली। तर त्याच्यावर ते म्हणले काय निर्णय घ्यायचा, आजच्या एका दिवसात काय आपल्याला निर्णय घेता येणार नाही, आपण तो निर्णय घेऊ। म्हणलं ठीक आहे, त्याला थोडे दिवस लागतील, त्या निर्णयाला वेळ लागेल, तर तोपर्यंत आमची दुसरी मागणी आहे। त्यांनी सांगितलं ह्या निर्णयाला वेळ लागेल, काय करायचं काय नाही, कुठली कंपनी, पहिल्या कंपन्या बोगस होत्या, कंपन्यांची नावं घेतले, त्या चुकीच्या होत्या, चुकीच्या काम करत होतो, आता आम्ही सरकारचं सॉफ्टवेअर करत घेत आहोत आणि तुमची नियुक्ती कशी करायची हे आम्ही ठरवणार आहे, असं त्यांचं म्हणणं आलं। पण ह्याला कालावधी लागणार आहे, आजच हे होणार नाही, थोडे दिवस ह्याला लागणार आहेत। मी नवीनच मंत्री झालोय, माझे 4-5 महिने निवडणूक आणि दुसऱ्या कामकाजामध्ये गेलेत, या सगळ्या गोष्टीकडे बघून 2-3 महिने तरी आणखी मला त्या सगळ्या गोष्टीसाठी कालावधी लागू शकते, त्यावेळेस आपण निर्णय घेऊ। पण ह्याच्यावर काही त्यांनी ठोस सांगितलं नाही किंवा तुम्हाला आकृती बंधात घेऊ, यावलकर समितीचा अहवालच घ्यायचा का नाही घ्यायचा हे सरकारच्या मनावर आहे, असं त्यांनी सांगितलं। स्वीकारायचा का नाही स्वीकारायचा म्हणजे त्यांनी जे सांगितले ते स्पष्ट तुम्हाला सांगणं आवश्यक आहे। त्याचबरोबर दुसरा मुद्दा आपण त्यांना मांडला की 17,000 रुपये म्हणजे 7,000 रुपये तुम्ही, आता जे 10,000 रुपये शासन 15 वित्त आयोगामधून संगणक परिचालकाला मिळते, त्याच्यामध्ये 7,000ची वाढ करून संगणक परिचालकांना 17,000 रुपये कमीत कमी मानधन द्या, 7,000ची मानधन वाढ तुम्ही त्याच्यामध्ये करा। तर ते म्हणले तुमचं गेल्या वर्षीच 3,000 रुपये मानधन वाढलंय आणि आणखीन आम्ही सध्या मानधन वाढ करू शकत नाही, सरकारकडे पैसे नाहीत, आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना बोलावं लागेल किंवा दुसऱ्या वित्तमंत्री साहेबांना बोलावं लागेल आणि बोलल्यानंतर त्याचा निर्णय होईल। मी काही नाही म्हणत नाही, काही ना काही त्याच्यामध्ये, पण मी म्हणलं काय करायचं काय त्याच्यामध्ये, तुम्ही आज घोषित करा किंवा आज जाहीर करा आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या दिवशी पासून ते मानधन वाढ लागू करणार आहेत ते सांगा। जोपर्यंत आकृती बंद होत नाही तोपर्यंत ते मानधन वाढ करा। ते म्हणले मानधन सध्या वाढ मी म्हणू शकत नाही, माझ्या ते हातामध्ये नाही, ग्रामविकास विभागाकडे ते पैसा नाही, अर्थमंत्री किंवा मुख्यमंत्री साहेबच त्याच्यामध्ये ठरवतील, मला त्यांना बोलावं लागेल, त्यासाठी सुद्धा मला वेळ लागणार आहे, आज सांगू शकत नाही। म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलं की वेळ लागणार आहे। दुसऱ्या ज्या मागण्या असतील त्या मागण्यामध्ये त्यांनी फक्त एक म्हणली किंवा महिलांचा जो विषय आहे ती मागणी आम्ही फक्त मान्य करू। मग त्या मागणीला वित्त आयोगाचं हेच लागणार नाही, पैसेच लागणार नाहीत ना, फक्त पगारी रजा मिळणार आहे, ते तशा प्रकारे म्हणले। पण त्याच्यामध्ये समाधान आपलं ते सगळ्यांना विचारून आणि ते मी म्हणलो सगळे महाराष्ट्रातले संगणक परिचालक आले,
तुम्ही सांगा. आणि त्याच्यामध्ये ते म्हणले की संगणक परिचालक आपले 50%. परत त्यांनी विषय मांडलाच की कामच करीत नाही. आता म्हणलं काम करतंय कोण त्या ग्रामपंचायतचं? संगणक परिचालक नाही तर दुसरं काम करतंय कोण? त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्या महाऑनलाईनचं ते उपसचिवांनी तिथं काढलं किंवा महाऑनलाईनच्या ग्रामपंचायतच्या ऑपरेटरपेक्षा सेतूवाले काम करतात. मी म्हणलं सेतूवाल्यांची सेटिंग तिथं तहसील कार्यालयामध्ये आहे. तुम्ही इथं 69 रुपये आणि 32 रुपये सर्टिफिकेटची फीस ठेवताय. एक सर्टिफिकेट काढायचंय. एका सर्टिफिकेटला त्या माणसाला 20-25 किलोमीटर तालुक्याच्या ठिकाणी जायचंय. तिथं पेट्रोल किती लागल, त्याचा खर्च किती होईल, जाणं येणं, ह्या सगळ्या गोष्टी राहतात. आणि त्या टेबलवर किती पैसे द्यायचे आणि त्याच्याशिवाय ते सर्टिफिकेट निघत नाही. त्यामुळे त्यांचा काउंट जास्त आहे, संगणक परिचालकाचा काउंट कमी. अशा सगळ्या प्रकारचे मुद्दे मांडल्यानंतर त्यांनी शेवटी सांगितलं, निवेदन वगैरे घेतलं, सगळ्या विषय झाल्या, चर्चा झाल्या. त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले, आपण आपले मुद्दे मांडले. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आलं, मी म्हणलो तुम्हाला साहेब सहानुभूतीपूर्वक तुम्ही निर्णय घ्या. सरकार आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा इथं आंदोलनाला आलेलो आहोत. तुम्ही काही ना काही निर्णय घेतला पाहिजे. ठीक आहे, आकृती बंदाबाबत तुम्हाला कसा निर्णय घ्यायचा किंवा काय अडचणी येत आहेत त्याच्यामध्ये मार्ग काढून तुम्ही निर्णय घ्या. पण तोपर्यंत किमान मानधन तरी वाढलं पाहिजे असं त्यांना शेवटी आपण चर्चांती सांगितलं. त्यावेळेस ते म्हणले आज मी निर्णय घेऊ शकत नाही, तुम्हाला मी नाही म्हणणार नाही, पण ही सगळं सुरळीत झाल्यास मी त्याच्यात किती काय वाढ करायची, वाढणार नाही असं त्यांनी बोलले. बोलताना जे बोलले ते सांगावं पण लागेल. म्हणजे वाढ करणारच नाही असं मी म्हणत नाही. म्हणले मी वाढ करतो, पण किती वाढ करायची आणि केव्हा करायची हे मी आज नाही सांगू शकत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की आपण ह्या सगळ्या बाबतीत येत्या 8 दिवसामध्ये शासना ग्रामविकास विभागामार्फत पत्र काढून तुमची बैठक घेऊन बैठकीमध्ये आपण चर्चा करू, निर्णय घेऊ किंवा काय करू, इतकंच करू तितकंच करू असं त्यांनी काही सांगितलेलं नाही. त्यामुळं जिल्हाध्यक्षांसोबत सरासरी आपली चर्चा झालेलीच आहे. तर ह्याच्यावर काय करायचं, तुमचं काय म्हणणं आहे? आंदोलन कंटिन्यू, बरोबर? कारण की ते म्हणले स्वतः ग्रामविकास लक्षवेधी आंदोलन आहे, आजच्या दिवसाचं आपलं आंदोलन आहे हे मान्य. पण सरकारला निर्णय द्यायचाच नसेल तर आपल्याला थांबावं लागेल. सगळ्यांनी त्या प्रकारे आपण सांगितलंय. रात्री 10 वाजतील, 11 वाजतील, 12 वाजतील. स्वतः ग्रामविकास मंत्री साहेब काय म्हणले किंवा मुख्यमंत्री साहेबाकडे मला विचारून ते करावं लागेल. पण कधी मुख्यमंत्री साहेबांना ते बोलणार आणि कधी निर्णय घेणार, त्यापेक्षा माझी या आंदोलनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला सुद्धा आपण कळवत आहोत किंवा शासनाला सुद्धा कळवत आहोत की आमची भेट आता तुम्ही मुख्यमंत्री साहेबांसोबत घालून द्या. कारण की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना हा विषय माहीत आहे. त्या सगळ्या विषयामध्ये आता कुठली कंपनी नाही किंवा काही नाही, कंपनीला तुम्हाला काढून फेकायचं नाही किंवा काहीच करायचं नाही. कंपनीचं निघालेलीच आहे ऑलरेडी. संगणक परिचालकांची नियुक्ती आकृतीबंधातून करायला ह्यांना वेळ लागणार नाही किंवा काहीच लागणार नाही. पण ग्रामविकास विभाग वारंवार जर टाळाटाळ करीत असेल आणि प्रशासनाचे अधिकारी वारंवार टाळाटाळ करीत असतील तर ग्रामविकास मंत्री साहेब म्हणतात की मुख्यमंत्र्यांना भेटून मी निर्णय कधी भेटणार ते किंवा कुठली डेडलाईन नाही किंवा कुठल्या निर्णयाची डेडलाईन नाही. त्यांच्या बाबतीत आपल्याला काही म्हणायचं नाही. शासनाची बाजू म्हणून जयकुमारजी गोरे साहेबांनी सविस्तर त्यांची बाजू मांडलेली आहे. पण सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा असं आपण त्यांना म्हणलो, त्यांना सांगितलं. त्यांनी पण सांगितलेलं मी तुम्हाला सांगितलं किंवा ते म्हणले आज सध्या मानधन वाढणार नाही, पण मानधन थोड्या दिवसात आम्ही करू शकतो. मग ग्रामपंचायतला तुम्हाला कंपनी नको तर ग्रामपंचायतकडे आम्ही देऊ, काही हरकत नाही. पण ग्रामपंचायतला देण्याची पद्धत त्यांची वेगळी आहे, आपली पद्धत वेगळी आहे. त्यांची पद्धत डायरेक्ट आम्ही पत्र काढून ग्रामपंचायतला नियुक्त करा असं म्हणू आणि तुम्हीच मानधन द्या आणि तुम्हीच सगळा विषय करा, आमच्याकडे परत विषय येणार नाही. म्हणजे तसं नाही. ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याप्रमाणे इथं पद निर्मिती करा, आमच्या कामाचा अनुभव गृहीत धरा आणि सध्या कार्यरत असलेल्या लोकांना त्या पदावर घ्या, अशी आमची मागणी आहे. तर हे सगळे मुद्दे आपण त्यांच्यासमोर मांडलेले आहेत. त्यामुळं आपण संघटनेच्या वतीने निर्णय घेतला, जे बाहेर पण संगणक परिचालक आहेत त्यांना बोलवा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आपला विषय माहीत आहे. जोपर्यंत देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून त्या विषयावर तोडगा काढला जात नाही तोपर्यंत आज आपण या ठिकाणी बसायचे. सगळे तयार आहेत का? हात वर करून सांगा, सगळे तयार आहेत का? हात वर करा. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. आणखीन आपल्या मतदारसंघातील वेगवेगळे आमदार महोदय साहेबांना पण आपण बोलवा. माननीय मंत्री साहेबांच्या ह्या आश्वासनावर आपलं समाधान झालेलं नाही. जरी आपण सगळ्यांनी ठरवलेलं एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन असलं तरी आम्हाला अगोदरच डाऊट होता किंवा हे दिवसा कुठेतरी तोडगा काढू शकत नाहीत, मग रात्री बसू.
आणि आंदोलनच करायचंय. रात्री इथं झोपून आपल्याला उद्या उठून इथं यायचं नाही, हे तुम्ही लक्षात राहू द्या. पोलीस प्रशासनाकडून मला सूचना आलेली आहे किंवा तुम्ही आता मग उद्या एक बंदपत्र भरा आणि उद्या या. आम्ही इथून आजच जाणार नाही. तुम्हाला काय करायचंय पोलीस प्रशासनानं ते ठरवायचंय. पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा आपल्याला आश्वासन दिलंय. त्यांनी जेवढं ग्रामविकास मंत्री साहेबांना माहित नाही तेवढं फडणवीस साहेबांना माहित आहे आपला विषय. हे सगळा विषय त्यांना माहित आहे. त्याच्यामुळे ते निर्णय घेऊ शकण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. मंत्री सुद्धा त्यांच्याच पार्टीचे आहेत आणि अर्थ खाते सुद्धा सध्या फडणवीस साहेबांकडेच आहे दादांचं. त्यामुळं फडणवीस साहेबांनी संगणक परिचालकांचा निर्णय घेतला पाहिजे. आज 8 दिवसात बैठक लावतो आणि बैठकीत समजा ते म्हणले, आता पाठीमागे एक बैठक लावली होती मुनगंटीवार साहेबांची, बैठक झालीच नाही. त्यांनीच रद्द केली, झाली नाही बैठक. आणि बैठकीत पण हेच मुद्दे मांडले आणि हाच विषय झाला. आणि आम्ही सीएम साहेबांना बोलू म्हणल्यास करायचे काय? आपणच सीएम साहेबाला भेटू. सीएम साहेबांना आपलीच दखल घेतली पाहिजे. आणि दखल त्यांना घ्यायची नसेल तर मग पर्याय नाही, लोकशाही नाही म्हणावं लागेल ना. मग आपण करणार काय? मग लोकशाही नाही म्हणावं लागेल. आम्ही घेतला तोच निर्णय तुम्ही मान्य करा, आम्ही दखल घेणार नाही, आम्ही हे करणार नाहीत असं आम्ही सांगू. महायुतीचं सरकार आणण्यासाठी ह्याच संगणक परिचालकांनी काम केलंय. अनेक संगणक परिचालकांनी काम केलंय. 336 कोटी रुपयाचा GR शासनानं तुम्ही सोशल मीडियावर पब्लिश केलेला आहे. GRचा हा मुद्दा घेतलेला आहे. महायुती सरकार आणण्यासाठी ह्या संगणक परिचालकांनी काम केलंय, सगळ्या घटकानं काम केलंय. त्यामुळे शासनाला जर वाटत असेल की तुमचा निर्णय घ्यायचा नाही तर आमचा नाविलाज आहे. पण आज मला एवढं माहित आहे, आपण या ठिकाणी बसून राहिल्यानंतर निश्चितच देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आपला विषय गेल्यास ते 100% यामध्ये काही ना काही मार्ग काढतील असा मला 100% विश्वास वाटत आहे त्यांच्या बाबतीत. त्यामुळं सगळ्या संगणक परिचालकांनी बाहेर इतरत्र न जाता या ठिकाणी बसून घ्यायचंय. आपलं आंदोलन हे असंच सुरू राहणार आहे. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा. अरे कोण म्हणतंय देत नाही? अरे कोण म्हणतंय देत नाही? सगळ्यांनी बसायचंय. उद्या सकाळी फिरून उठून इथं येऊन काही जण इथं थांबतील, काही जण बाहेर झोपायला जातील, काही जण इथं झोप. असलं आंदोलन आपलं नाही. इथं बसण्याचं हे लक्षवेधी आंदोलन आहे. आपण इथं बसल्यानंतर आपण सकाळीच डीसीपी साहेबांना सांगितलंय, या विभागाचे डीसीपी मुंडे साहेबांना सकाळीच आपण सांगितलेलं की साहेब आम्ही मंत्री महोदयांना बोललेलो आहेत. मंत्री महोदयांकडे तो विषय असा असा मांडलाय. मंत्री महोदयांनी त्यांची भूमिका अशी मांडली. त्यांनी जरा आता पॉझिटिव्ह भूमिका मांडली, पहिल्यापेक्षा बोलणं पण आणि सगळं पॉझिटिव्ह आहे. पण निर्णयापर्यंत विषय जात नाही. निर्णयापर्यंत विषय गेला पाहिजे. त्यामुळे त्यांना आपण सांगितलं की आमची भेट सकाळीच आपण त्यांना सांगितलं होतं मुख्यमंत्री साहेबांसोबत घडवून आणा आणि मुख्यमंत्री साहेबच ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करून संगणक परिचालकांच्या बाबतीत निर्णय घेतील असं आपण सकाळीच त्यांना सांगितलं होतं. त्यानुसार पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी संगणक परिचालकांचा विषय माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे पोच करावा एवढीच मी त्यांना विनंती करतो. आणि सगळ्या संगणक परिचालकांनी आता न जाता याच ठिकाणी आझाद मैदानावर बसायचंय एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.